सौरभ तुमचा 12वा खेळाडू पाठवायचा आहे. पंच यांनी आपली जागा घ्यायची आहे. क्षेत्ररक्षण लागले, फलंदाज आले. सामना चालू करायचा आहे आणि मागे जे प्रेक्षक बसले त्यांनी साईडला व्हायचंय. विकेटच्या मागे जे बसलेत प्रेक्षक त्यांनी साईडला व्हायचंय. विकेटच्या मागे जे आहेत मदन दादा, सामना चालू होतोय. निखिल जाधव साईडला व्हायचे तिकडून. आणि आता या दिवसाचा शेवटचा सामना चालू होतोय. नवव्या लायन्स आणि ओम साई या संघामध्ये आजच्या दिवसाचा शेवटचा सामना. पहिल्या षटकावरून मराठे. मराठेच्या पहिल्या चेंडूवरती काय होते पाहूया. षटकार. क्रिशने पहिला चेंडू सीमारेषा पार मराठीच्या पहिल्या चेंडूवरती क्रिशने षटकार ठोकलाय. पुढचा चेंडू हलक्या हाताने कव्हरच्या दिशेने खेळला होता आणि थोडीशी गच्चा क्षेत्ररक्षण झालं. त्या गच्चा क्षेत्ररक्षणामध्ये 2 धावा घेण्यात यश मिळाले दोन्ही फलंदाजांना, उदय आणि क्रिश. नवव्या लायन्सची ओपनिंगची जोडी. सलामीचे फलंदाज पहिली ओव्हर मराठे. मराठे याचा शॉर्ट बॉल होता, लेग ब्रेक होता. सौरभ येतोय चेंडूवरती आणि एकच धाव घेण्यात यश मिळतंय. 3 चेंडू 9 धावा. नक्कीच क्रिश आणि उदयाला पुन्हा एकदा चांगली अशी मगासारखी खेळी खेळावी लागेल. मराठ्याचा पुढचा चेंडू. उदयाने लेग ग्लान्स करायचा होता पण चेंडू बॅटचा काही संबंध झाला नाही. पायची अपील केली होती पण ती पंच राजेश नार्वेकर यांनी फेटाळून लावली आणि लेग पायच मिळतोय. आणि शेवट 4 बॉल. पुढचा चेंडू लेग ब्रेक होता. क्रिशला काही कळालं नाही. चेंडू निर्धाव टाकण्यात यश मिळाले मराठी याला. क्रिश सामना करायला मराठी याचा. शेवटचा चेंडू पाहूया क्रिश काय करतोय. तोलवण्याचा प्रयत्न होता. बॅटचा आणि बॉलचा काही संबंध झाला नाही आणि केतन उर्फ बादशाह यांच्या डोक्याच्या वरतून चेंडू जातोय. एक्स्ट्रा बाउन्स झाला आणि 1 धाव घेण्यात यश मिळतंय. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली आहे 11. बिनबाद 11. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 11 धावा.
नंतरची ओव्हर कोण घेऊन येते आणि आता एक मोठी खेळी खेळली जाते सौरभ सिंग याच्याकडून. केतन शिंदे उर्फ बादशाह यांचे फॅन फॉलोइंग पहा. नक्कीच बादशाह आल्यावरती शिट्या टाळ्या या वाजल्याच पाहिजे. आणि केतन शिंदे केतन शिंदे उर्फ बादशाह पहिला चेंडू घेऊन सामना करत क्रिश. आणि हा पहा केवढा मोठा ऑफ ब्रेक. चेंडू घर करून फिरतोय पण अवांतर धावे चेंडू होते. वाईड घोषित करतायत ते राजेश पंच राजेश. आणि पहा जर बोल्ड घेतला तर प्रसाद ठाकूर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आले ते केतन यांना. सामना करायला उदय. शॉर्ट चेंडू होता. पुन्हा एकदा वाईड बॉल. वाईड बॉल येतोय. केतन यांना काही सूर गवसत नाहीये. पुन्हा एकदा वाईड चेंडू. पुन्हा एकदा वाईड चेंडू येतोय. सामना लवकर चालू करायचा आहे. केतन यांचा पहिला चेंडू सामना करायला उदय. पुन्हा एकदा चौथा वाईड बॉल. आणि आता केतन यांनी स्वतःहून हार मारली आहे. आणि केतन याची थोडस रनअप मध्ये प्रॉब्लेम होतो. त्यांना सूर गवसत नव्हता. आणि केतन यांची आता पुढील चेंडू माफ करा पुढील क्षेत्ररक्षण आपलं ओव्हर घेऊन येतो तो राज पाटकर. आणि प्रशांत उर्फ ब्रेटली यांचे हार्दिक स्वागत. वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरा षटक घेऊन येतो राज. सामना करायला उदय. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने चेंडू मारलाय आणि एकच धाव घेण्यात यश मिळाले. ते राज याच्या चेंडूवरती उदय याला. आणि आता सामना करायला तो क्रिश. नक्कीच एक षटकार ठोकलाय क्रिशने. क्रिशचा कॉन्फिडन्स सुद्धा हाय असेल. पाहूया आता राजचा सामना कसा करतो क्रिश. टोलवण्याचा प्रयत्न होता पण बॅटचा आणि बॉलचा काही असा चांगला असा संबंध झाला नाही. चेंडू येते सौरभ सिंग याच्याकडे मिड विकेटच्या दिशेने आणि एकच धाव घेण्यात यश मिळते दोन्ही फलंदाजांना. एक एक धाव करून संघाची धावसंख्या वाढत होते दोन्ही फलंदाज क्रिश आणि उदय. राज याचा पुढचा चेंडू हलका होता आणि उदयाला काय कळाला नाही.
आणि प्रसाद यांची सुंदर अपील होती, पण पंचांनी ती फेटाळली आहे. पंचांवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न, पण पंच विक्रांत खोत यांच्यावरती त्याचा काही प्रभाव पडत नाहीये. राजाचा पुढचा चेंडू सामना करेल उदय. यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता, जोरात टाकला होता आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू टाकण्यात यश मिळालं ते राज याला. सुंदर गोलंदाजी करतो राज आपल्या संघासाठी आणि उदयला सध्या जरा काही सूर गवसत नाहीये. उदयचा टोलवण्याचा प्रयत्न, चेंडू होतोय स्क्वेअर लेगच्या दिशेने. किसनने चेंडू उडवला आणि एक धाव घेण्यात यश मिळालं ते उदय याला. एक 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 करून धाव संख्या आपल्या संघाची वाढवत आहेत. क्रिश आणि उदय संत गतीने धाव संख्या वाढवत आहेत. पुढचा चेंडू घेऊन सामना करेल क्रिश. क्रिशने टोलवला आहे, केतन येतोय बॉलवरती, सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि पहा ही आहे बादशाची फॅन फॉलोईंग. सुंदर असं क्षेत्ररक्षण केतन यांच्याकडून. एकच चेंडू अडवला, पण 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली आहे 19. 2 ओव्हर 19, बिनबाद 19 धावा. आणि वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी तिसराचा षटक घेऊन येतोय तो शुभम मराठे. लेदर क्रिकेटचा दांडगा अनुभव असणारा हा खेळाडू, पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय शुभम मराठे. आणि सामना करेल तो उदय लब्धे. डायरेक्ट होता, केतन शिंदे यांच्या चेंडू बाजूने गेला, झेल पकडण्याचा प्रयत्न होता, पण एक धाव घेण्यात यश मिळाली. सर्वांना वाटलं की ते डायव्ह मारतील, पण आपल्याकडे ग्रीन ग्रास नाहीये याची नोंद घ्यायची आहे. केतन मराठे याचा फसवा चेंडू होता, चेंड बाद झाला असं, पण झाडाला चेंडू लागलाय आणि बाद होता होता वाचलाय तो क्रिश आणि एक धाव घेण्यात यश मिळालंय. क्रिश आणि उदयाला थोडस थांबवलंय सामना. अजूनही पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता, त्यानंतर एक षटकार ना चौकार आला. एक एक धाव दोन्ही फलंदाज जमा करतात आपल्या संघासाठी. पुढील चेंडू घेऊन नक्की शॉर्ट बॉल होता, पुल केलाय. सौरभ येतोय जोरात, चित्त्यासारखा बॉलवरती आला आणि तेवढा सुंदर थ्रो केला, पण प्रसाद यांना काही तो थ्रो पकडता आला नाही. आणि 2 धावा घेण्यात यश मिळाले ते दोन्ही फलंदाजांना. 1-2 करून धावा जमवतात आपल्या संघासाठी. मराठ्याचा पुढचा चेंडू सामना करेल उदय. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न आणि हा किती सक्सेसफुल झालाय? यस, नक्की सक्सेसफुल झालाय. षटकारासाठी चेंडू गेलाय सीमारेषा पार.
मराठ्यांचा पुढचा चेंडू. आता पहा दोन षटकारांचं दबाव किती आलाय शुभम वरती आणि वाईट टाकतोय. थोडीशी लाईन बदलते शुभमची. अजून पाहूया आता काय होतंय. आणि हा सुद्धा जातोय सीमारेषा पार षटकार. मी मंचावरती आमंत्रित करतो चारकापच्या राजाचे खजिनदार आणि यांना मी लवकरात लवकर मंचावर येण्याचे आमंत्रण करतो. भाऊ मामा यांना. सौरभ सिंग याच नक्कीच. सौरभ सिंग याचा पहिला चेंडू निर्धाव टाकण्यात यश मिळाले सौरभ याला. आणि आता नक्कीच क्रिश आणि उदय याने आपले घेर चेंज केले. गाडी पहिल्या घेरवरून डायरेक्ट चौथ्या घेरवरती चालू केली आहे उदयने. आणि तशीच गाडी आता क्रिशला सुद्धा चालू ठेवावी लागेल. पुढचा चेंडू घेऊन सौरभ. सामना करेल क्रिश. स्टेप आउट मारण्याचा प्रयत्न. बॅटची इनसाइड एज लागली आहे आणि एक चोरटी धाव घेण्यात यश मिळालं दोन्ही फलंदाजांना. सौरभ सिंग. पुढचा चेंडू घेऊन सामना करेल उदय. उदय याने बैठक मारला आहे आणि झेल बाद झालाय. मराठे प्रसिद्ध असणारा फलंदाज उदयची जागा भरून काढायला येतोय तो आता स्ट्राईक वरती. पाहूया दिनकर आता आपल्या संघासाठी काय करतोय. आणि पुढचा चेंडू घेऊन सौरभ. सामना करेल दिनकर. दिनकर याचा शॉर्ट चेंडू पुल केलाय. चेंडू झाडाला लागून आतमध्ये येतोय आणि तिकडे बघा पाहूया काय होतंय. डिक्लेअर क्षेत्रात चेंडू जातोय आणि 2 धावा पंच घोषित करतायत. पुढील चेंडू घेऊन सौरभ. सौरभ याचा पुढचा चेंडू. पाहूया काय होतंय आणि झेलबाद. सौरभच्या स्टाईल मध्ये षटकार मारण्याचा प्रयत्न होता यांचा. प्रयत्न फसला. झेलबाद आणि जागा भरून काढण्यासाठी आता येतो तो योगेंद्र पटेल. योगी पंचेचाळीस धावा.
शेवटचा चेंडू असेल सौरभ याचा. सौरभ याने खडूस असं गोलंदाजी केली आतापर्यंत आणि सौरभच्या ज्या चेंडूवरती योगीने पहिलाच आल्यावरती षटकार मारण्याचा प्रयत्न केला पण झेल सुटला इकडे आणि 2 धावा घेण्यात यश मिळतंय ते दोन्ही फलंदाजांना. पकडो कॅच जितो मॅच, नक्कीच सर्वजण नक्कीच बोलत असतात. कॅच पकडो मॅच बनताय. पाहूया या मिळालेल्या संधीचा योगी कसा फायदा उचलतोय, कारण का शेवटचे 6 चेंडू असतील आणि या 6 चेंडूंचा कसा फायदा उचलतोय योगी आणि क्रिश. पाहूया या पुढच्या 6 चेंडू मध्ये. नक्की शेवटचा आणि महत्वाचा षटक कोण टाकतंय पाहूया. प्रशांत कोरगावकर. पहिला चेंडू शॉर्ट चेंडू होता. समोरच्या दिशेने खेळला मराठे येतोय बॉल वरती आणि एक धाव घेण्यात यश मिळाले ते क्रिश याला. योगी याला आता जीवनदानाचा फायदा उचलावा लागेल. पाहूया कशा प्रकारे फायदा उचलतो योगी. पुढचा चेंडू शॉर्ट बॉल होता आणि धाव घेण्याचा प्रयत्न धाव बाद झालाय तो क्रिश. शॉर्ट बॉल होता समोरच्या दिशेने मारलाय. शुभम मराठे येतोय बॉल वरती आणि आता झेल बाद होतोय. शेवटचा चेंडू आणि शेवटच्या चेंडूसाठी सामना करण्यासाठी आलाय तो अजय. छोटा पॅकेज बडा धमाका. पाहूया अजय आणि लिफ्ट केला यास नक्कीच वाईट घोषित करतायत पंच राजेश आणि धावेत यश मिळतंय. रन वाढतायत 55.
शेवटचा चेंडू सामनाकडे जायचे आहे. शॉर्ट बॉल टाकला होता, कव्हरच्या दिशेने मारलाय. पाहूया काय होतंय. चेंडू गेलाय शाळेमध्ये. तर शाळेत असेल तर 4 धावा असतील. व्हॉलेंटियर्सने जायचंय बॉलसाठी तिकडे. शेवटच्या बॉलचा आम्ही तुम्हाला सांगतो. हा सांगतो शेवटचा जगन्नाथ काटे युनिक फॅब्रिकेशन्स त्यांच्यातर्फे ट्रॉफी देण्यात येणार आहे. भावेश ठक्कर यांच्यातर्फे मॅन ऑफ द सिरीजची सायकल आहे. त्यानंतर आपले ट्रॉफी पार्टनर आहेत ते म्हणजे केविन किंग्स. एक्विरा ट्रॅव्हल्स तर्फे आपल्याला बॉटल आणि कॅप मॅन ऑफ द मॅच म्हणून स्पॉन्सर आहेत. उद्या इथे अतिशय महत्वाचा आणि रोमहर्षक सामना होणार आहे. एक्झिबिशन मॅच असणार आहे ओव्हर 40G. त्याची ट्रॉफी स्पॉन्सर असणार आहे आपल्याला RG ऑटो रिपेअर्स. जर्सी स्पॉन्सर असणार आहे लेट मंगेश माडे आणि सेकंड टीम साठी जर्सी स्पॉन्सर असणार आहे ते म्हणजे करण शहा.
हॉल स्पॉन्सर आपल्याला या टुर्नामेंटसाठी, ते म्हणजे आमचे सर्वांचे लाडके नितीन कदम. धावांचं लक्ष्य आहे हा सामना जिंकण्यासाठी, ते म्हणजे ओम साई या संघासमोर. आणि सलामीची जोडी आलेली आहे ती म्हणजे सौरभ सिंगच्या पहिल्या पर्वातील हा मालिकावीरचा खेळाडू. त्याच्याबरोबर सलामीला आले ते म्हणजे ओम साई संघाला शेवटची विनंती आहे, 12वा खेळाडू आला नाहीये, 3 रनची पेनल्टी देण्यात येईल तुम्हाला. 12वा खेळाडू तुमचा आलेला नाहीये. हर्ष आलाय सलामीला. आणि मॅन ऑफ दी सिरीजची प्रबळ दावेदार असलेला खेळाडू आपल्या समोर येतोय, मनीष काटे. सामन्याला सुरुवात करायची आहे. 30 चेंडू आणि आज 58 धावांचं लक्ष. 30 चेंडू आणि 58 धावा. पहिला चेंडू शॉर्ट पिच असा हा चेंडू होता, निर्धाव जातोय. चांगली सुरुवात, हर्षला काही जमत नाहीये. पुढचा चेंडू थोडासा प्रेशर मध्ये आहे, कारण का पहिले 2 चेंडू अतिशय उत्कृष्ट टाकलेले आहेत. निर्धाव जात आहे दोन्ही चेंडू. गोल्डी 11 हा संघ पहिला संघ झाला जो उपांत्य फेरीत प्रवेश करता झाला. तिसरा चेंडू त्याचा सामना करतील हर्ष. पुढे सरसावून मारलाय, 1 धाव कदाचित मिळेल. डिक्लेअर झोन मध्ये जातोय. संघाची धाव संख्या सुरुवात होते. पहिल्या 3 चेंडू मध्ये फक्त 1 धावा मिळालेली आहे. अतिशय चांगल्या प्रकारे हे षटक हाताळलं जात आहे. नील यांच्या मार्फत पुढचा चेंडू शॉर्ट पिच चेंडू होता. पॉइंटच्या दिशेने टोलावला चेंडू. 1 धाव धावून पूर्ण पाहूया नाही. एका धावेवर समाधान मानावे लागणार आहे. पण एक गोष्ट चांगली झाली ते म्हणजे सौरभ सिंग स्ट्राईकवर आलेले आहेत. अतिशय शिस्तबद्ध आणि आक्रमक अशी गोलंदाजी असणारा हा संघ आहे. 4ही त्यांचे गोलंदाज हे उत्कृष्ट असे लईमध्ये आहेत. सौरभसाठी थोडासा आक्रमक असं क्षेत्ररक्षण लावण्यात आलेलं आहे, कारण ही अतिशय महत्वाची विकेट असणार आहे. आणि ओम साईसाठी जास्तीत जास्त चेंडू सौरभने खेळावे लागणार. आणि पहिला चेंडूवर आपला इरादा स्पष्ट केलाय सौरभ सिंग यांनी. दूरवर असा षटकार डोकलाय. मी तुम्हाला मगाशीच म्हटलं होतं, पहिल्या गटाला मालिकावीर पुरस्कार खेळाडू. पहिल्या चेंडूवर मोठा फटका षटकार मारून चिजाने आपले मनसुबे जाहीर केलेले आहेत. नक्कीच विजय आणि जय आणि पराजयामध्ये उभा आहे तो म्हणजे सौरभ सिंग. शॉर्ट पिच चेंडू आणि हा बघा टेनिस शॉट मारलेला आहे. टेनिस 1 धाव धावून पूर्ण. दुसरे धावेसाठी सज्ज. 2 धावा नक्कीच मिळणार आहेत. 2 धावाने धावसंख्या वाढते. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 षटकाची धावसंख्या झाली ती म्हणजे 10.
चांगली सुरुवात सौरभ सिंग मार्फत. हर्षला पहिल्या 2 बॉलमध्ये काही सूर गवसला नव्हता. या सामन्याला आपल्याला मान्यवर लाभलेले आहेत ते म्हणजे भालचंद्र मांजरेकर, चारकोपचा राजा चे खजिनदार आणि शाखा क्रमांक 19 उपशाखा प्रमुख. आम्ही मंडळातर्फे त्यांचे हार्दिक स्वागत करतोय. इथे या टुर्नामेंटसाठी आम्हाला वॉटर सप्लाय केलेला आहे ते म्हणजे हॅरी आणि ध्रुवी नवलू यांनी. आम्ही त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं षटक घेऊन होते. पंचांच्या डाव्या बाजूने मारा करण्यासाठी सज्ज आहेत ते म्हणजे योगेंद्र पटेल उर्फ योगी. त्याचा सामना करण्यासाठी सज्ज आहे ते म्हणजे हर्षला जास्तीत जास्त स्ट्राईकवर ठेवायचा प्रयत्न असणार आहे. पहिला चेंडू योगी यांचा आणि कदाचित आत्महत्या करायला निघाले होते पण सौरभ सिंग यांनी त्यांना रोखलंय. पुढचा चेंडू योगेंद्र पटेल याचा आणि हा टोलावलाय उंच पाहूया आमच्या कॉमेंट्रीच्या दिशेने आणि 2 धावा मिळतील फक्त. एक चांगला फटका होता. उद्याच्या दिवसात सुद्धा आपल्याला 8 सामने खेळवायचे आहेत. त्याच्यामुळे पहिला सामना हा उद्या 8 वाजता सुरू होईल. याची सर्व क्रीडा रसिकांनी सुद्धा नोंद घ्यायची आणि सर्व खेळाडूंनी सुद्धा याची नोंद घ्यायची आहे. पुढचा चेंडू योगेंद्र पटेल शॉर्ट पिच असा हा चेंडू होता. पॉईंटच्या चेंडू टोलवला. 1 धाव धावून पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी सज्ज पण कदाचित सौरभ सिंग स्ट्राईक ठेवतील नाही. 2 धाव धावून पूर्ण झालेले आहेत. तिसऱ्या धावेसाठी सौरभ सिंग तयार आहेत पण नाही ते जोखीम घेणार नाहीत कारण का त्यांची विकेट इथे अतिशय महत्वाची मानली जाणार आहे. सौरभ सिंगचं विकेटवर थांबणं हे अतिशय इम्पॉर्टंट आहे कारण का फार मोठ्या धावाचं लक्षाचा पाठलाग करतोय तो म्हणजे ओम साई हा संघ. पहिल्या पर्वाचा विजेता हा संघ स्क्वेअर लेगच्या दिशेने टोलावलाय हर्ष आणि 1 धाव धावून पूर्ण. एका धावेवर समाधान मानावं लागणार आहे. आता योगेंद्र पटेलच्या गोलंदाजीचा खरा कस लागणार आहे कारण का एक अतिशय उत्कृष्ट आक्रमक फलंदाज त्यांच्या समोर आहे. आणि तेवढाच चांगला गोलंदाज योगेंद्र पटेल. हा टोलावलाय सौरभ सिंग यांनी आपल्या लौकिका साजेशी फलंदाजी करतोय तो म्हणजे सौरभ आणि पाहूया षटकार. फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी धावा झपाट्याने वाढवतोय. धावा झालेल्या आहे.
वैयक्तिक पहिलं संघ तिसरा षटक घेऊन येतोय, तो म्हणजे मागच्या सामन्याचा सामनावीर, हा पुरस्कार पटकावलेला खेळाडू क्रिश. पॉइंटला काही थोडा सामना थांबवायचा आहे, पॉइंटला काही प्रेक्षक उभे आहेत, त्यांना मागे हटवायचंय, कारण का हर्षचा तो झोन आहे, कम्फर्टेबल झोन आहे हर्ष, तिथे जास्त लाठीचार्ज होईल कदाचित. क्रिश तयार, हलक्या हाताने टोलाला स्क्वेअरला याच्या दिशेने एक धाव धावून पूर्ण. पाहूया किती धावा मिळत आहेत ते. दुसऱ्या धावेसाठी सज्ज, 2 धावा घेण्यात यश मिळालेलं आहे. सतरा चेंडू आणि 29 धावा. सौरभ सिंग उभा आहे, काहीही होऊ शकतं. अजून 2 षटक, या षटकात जर सौरभ सिंग आउट नाही झाला तर कदाचित नेक्स्ट षटक अर्धच होऊ शकतं. हलक्या हाताने डोलाय कव्हरच्या दिशेने आणि नाही, चोरटी धाव घेण्यात यश मिळालेलं आहे. आणि सौरभ सिंगची ज्याच्या फलंदाजी सगळे आतुरतेने वाट बघतात, तो स्ट्राईकवर आलेला आहे. आता क्रिसची खरी कसोटी लागणार आहे, कारण का सौरभने मगाशी एका चांगल्या अनुभवी गोलंदाजाला 2 चेंडू सलग 2 षटकार ठोकले होते. त्याआधी पहिल्या षटकात त्यांनी नील सारख्या एका अनुभवी गोलंदाजाला सुद्धा षटकार ठोकला होता. हा सामना खरं तर ओम साई विरुद्ध नव्या लायन्स असा नाही उरला. हा सामना आहे तो म्हणजे नव्या लायन्स विरुद्ध सौरभ सिंग. सौरभ सिंग हा सगळ्यात मोठा अडथळा. क्रिश थोडस दडपण कदाचित जाणवते क्रिश वर सुद्धा, कारण की सौरभ सिंग उभा आहे. आणि क्रिसला कदाचित ओरिजिनल क्रिसचे गुणधर्म अंगीकारावे लागतील हा बॉल अडवण्यासाठी. उडून जाऊन बॉल पकडावा लागला असता. उत्कृष्ट षटकार सौरभ सिंग. वीस धावांची गरज आहे. हर्ष आणि स्टेप आउट होऊन हलक्या हाताने टोलावलाय शॉर्ट मिड विकेटच्या इथे. जोपर्यंत खेळाडू येऊन चेंडू फील्ड करतो तोपर्यंत 1 धाव घेतली आहे. पुढचा चेंडू 13 चेंडू 20 धावा. सौरभ सिंग सामना करण्यासाठी सज्ज. आणि बाद, एक मोठा गडी बाद. कदाचित सौरभ सिंग यांनी स्पोर्ट्समन स्पिरिट दाखवलं पाहिजे होतं. अख्खं मैदानाला पाहिजे सौरभ सिंग आउट आहे.
चेंडू आणि 20 धावा. आणि लेग बाईज असेल, बघूया काय देतात पंच डिसिजन. ते लेग बाईजच्या स्वरूपात ही धाव असणार आहे. स्ट्राईक रोटेट होते. 11 चेंडू 19 धावा आणि स्ट्राईक वर आहेत ते म्हणजे शुभम मराठे. चेंडू 19 धावा. नील अवांतर चेंडू घोषी पंच राजेश नार्वेकर यांच्या मार्फत. आजच्या दिवसात आपल्याला पंच म्हणून लागलेत ऑफिशियल्स आपल्या या टुर्नामेंट साठी लाभले ते म्हणजे राजेश, त्याचप्रमाणे विक्रांत खोत आणि मदन देशमुख. उता चेंडूचा सामना करणारी सज्जन मराठे. शॉर्ट पिच चेंडू होता. यावेळी मात्र काही चेंडूचा आणि बॅटचा संपर्क करता आला नाही. निर्धाव जातोय चेंडू आणि कमबॅक केलेला आहे ते म्हणजे 9व्या लायन्सच्या संघाने. चेंडू शॉर्ट पिच चेंडू होता. पुन्हा एकदा निर्धाव जातोय. उत्कृष्ट गोलंदाजी नील यांच्या मार्फत. नील कोरडे उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रात्यक्षिक आपल्या समोर दाखवत आहेत आणि 500 रुपयाच्या लालसे पोटी शुभम मराठे नुसती बॅट फिरवत आहेत. बॉल आणि बॅटचा काही संपर्क साधता येत नाहीये. आणि झाडाला लागलेला चेंडू. एक धाव तर नक्कीच मिळेल. 8 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. बघा एक अतिशय उत्कृष्ट असं हे षटक हाताळतोय तो म्हणजे नील कोरडे आपल्या संघासाठी. हर्ष मात्र एकेरी दुहेरी धावांवरच त्याची भर आहे आणि आता मात्र मोठे फटके नक्कीच खेळावे लागतील. आपल्या संघासाठी थोडेसे जड झालेले आहेत हर्ष. 7 चेंडू आणि 14 धावांची गरज. चेंडू 14 धावा. एक उत्कृष्ट षटक हाताळलंय ते म्हणजे नील कोरडे यांनी. शॉर्ट पिच चेंडू होता आणि निर्धाव जातोय काय. निर्धाव चेंडू. अतिशय उत्कृष्ट षटक हाताळले नील कोरडे यांच्या मार्फत. फक्त 3 धावा दिल्या या षटकामध्ये. 6 चेंडू 17 धावांची गरज. 12 चेंडू 20 धावांची गरज होती. 6 चेंडू 17 धावांची गरज. बघा मगाशीच तुम्हाला म्हटलं होतं हा सामना सौरभ सिंग विरुद्ध 9वा लायन्स असा होता. ज्याप्रमाणे सौरभ सिंग आउट झाले त्याच्यानंतर या सामन्याला कलाटणी देण्यात यश मिळवलेलं आहे ते म्हणजे 9व्या लायन्सच्या खेळाडूंनी. आता 6 चेंडू आणि 17 धावा अतिशय कठीण असं समीकरण. त्याप्रमाणे मराठे बॅट फिरवतोय आणि हर्ष यांची बॅटीवर बॉल येत नाहीये. त्याप्रमाणे हे खूप कठीण आव्हान असणार आहे कारण का दिनकर यांनी मागच्या सामन्यात अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी केली होती आणि मराठीसाठी हे पारितोषिक वाढून 1000 रुपये झालेले आहे. चेंडू 17 धावा आणि झाडावर फक्त मारतात. झाडावरचे कावळे पाळलेले आहेत पूर्ण मराठे यांच्या फलंदाजीमुळे. 5 चेंडू आणि 16 धावांची गरज. पुन्हा एकदा अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी दिनकर यांच्या मार्फत. मी ऐकून काय हे दर्शवतोय दिनकर आपल्या गोलंदाजीमधनं आणि
शेवटचा चेंडूचा सामना करतील आणि 9व्या लायन्स हा संघ ठरतोय, दुसरा संघ ठरतोय जो सेमीफायनल मध्ये प्रवेश करता झालेला आहे.